नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। शादी.com च्या माध्यमातून एकाने 25हून अधिक महिलांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। फिरोज शेख याला कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे। त्याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। त्याने घटस्फोटित विधवा महिलांना टार्गेट करत त्यांची फसवणूक केल्याचं चौकशीतून समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर शहरातील एका घटस्फोटित महिलेने शादी.com वर नाव नोंदणी केली होती। त्यावरून तिचा मोबाईल नंबर मिळवून फिरोज शेखने लग्न करण्याची तयारी दर्शवली। महिलेच्या घरी येऊन त्याने इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचं सांगितलं। त्यानंतर ओळख वाढवून शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले। व्यावसायिक अडचण असल्याचं सांगून त्याने वेळोवेळी महिलेकडून 1,69,000 रुपयांची रोकड आणि 8,25,000 रुपयांचे दागिने उकळले। लग्नाचा तगादा सुरू होताच त्याने ब्रेन ट्यूमर झाल्याचं सांगत महिलेला टाळण्यास सुरुवात केली। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच संबंधित महिलेने 10 जानेवारीला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। कोल्हापूरच्या पोलीस पथकाने पुण्यातील कोंढवा येथून संशयिताला अटक केली आहे। त्याचे एक लग्न झालं असून कुटुंबात पत्नी आणि 2 मुले आहेत। पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने 25 महिलांना गंडा घातल्याचं समोर आले। यातील काही महिलांकडून त्याने लाखो रुपये उकळलेत। यापूर्वी त्यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून काही ठिकाणी तक्रारी अर्ज आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।